चोकोबार आपले मस्तपैकी तयार आहेत। आता मी हा एक चोकोबार खाणार आहे, मी तुम्हाला खाऊन दाखवणार आहे। बघा, बघू शकता तुम्ही, एकदम मिल्की आणि सुंदर असा चोकोबार आपल्याला लागत आहे हा। हॅलो, नमस्कार, स्नेहाज पाकविधीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। थंड काहीतरी खावंसं वाटतंय, चला तर मग एक रेसिपी बघूया जी थंडही असेल आणि हेल्दीही असेल, छोट्या मुलांनाही आवडणारी असेल आणि मोठ्यांनाही आवडणारी असेल। थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल रेसिपी काय आहे आपली। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपण बघत आहोत ड्रायफ्रूटचा चोकोबार। इथं मी जे आहे मखाने घेतलेले आहेत, हे मखाने 50 ग्रॅम आहेत। हे मी दुधामध्ये अर्धा तास भिजवून घेतलेले आहे, कोमट दुधामध्ये। इथं आहे काजू, बदाम आणि खजूर, हे मी 4 ते 5 तास ह्याला भिजवून घेतलेलं आहे। इथं मी साखर घेतलेली आहे, ती आहे 30 ग्रॅम। दूध पावडर घेतलेली आहे, ही आहे 15 ग्रॅम। आणि इथं जी आहे ही आहे व्हिपिंग क्रीम, जी आपण केकसाठी यूज करतो। याच्याऐवजी तुम्ही दुधाची साय घेतली तरीही चालणार आहे, किंवा तुम्ही फ्रेश क्रीम वापरली तरीही चालणार आहे। आणि जर तुम्हाला गोड नको असेल, गोडचा वापर कमी करायचा असेल, नसेलच गोड करायचं, तर तुम्ही ह्याच्याऐवजी याच्यात मधाचा वापर करू शकता। चला तर मग आता पुढची रेसिपी बघूया। इथं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपण हे दूध, मखाने जे भिजवले होते ते आपण घालून घेणार आहोत। हे आपले ड्रायफ्रूट, तुम्ही बदामाचे साल काढूही शकता, पण मी बदामाचे साल काढलेले नाहीयेत, मी असेच ठेवणार आहे। हेल्दी असा आपला चोकोबार असणार आहे। याच्यातच आपण साखर टाकायची आहे आणि दूध पावडर आपण टाकणार आहोत त्याच्यातच। व्हॅनिला इसेन्सचा वापर आपण याच्यात करणार आहोत, तर तुमच्याकडे असेल व्हॅनिला इसेन्स तर टाका, नसेल तर तुम्ही याच्यात विलायची पावडर टाकली तरीही चालणार आहे। बघू शकता मी एवढं इसेन्स वापरत आहे। तर आपल्याला जे आहे हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, पेस्ट ह्याची चांगली स्मूथ करायची आहे आपल्याला। चला तर मग आपण ह्याला मिक्सरला बारीक बॅटर आपण वाटून घेतलेलं आहे, मस्त असं स्मूथ करून घेतलेलं आहे। आणि जी आपली व्हिपिंग क्रीम होती तीही आपण हे बॅटर थोडंसं वाटत आलं की त्याच्यामध्ये ऍड करत जायचं आहे, थोडी थोडी करून। ती क्रीम ही आपल्याला हे सगळं मिश्रण वाटताना त्याच्यात ऍड करायची आहे। चला तर मग माझ्याकडे हे पॉप्सिकलचा असा मोल्ड आहे, तुमच्याकडे कुल्फीचा मोल्ड असेल तुम्ही त्याच्यात टाकलं तरीही चालणार आहे, किंवा कागदी ग्लास असतील त्याच्यात टाकलं तरीही तुम्ही चालणार आहे, सेट करायला ठेवली तर चोकोबार। तर तुम्ही बघू शकता मी याच्यामध्ये ठेवत आहे, मी अशा स्टिक लावून घेत आहे। अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या स्टिक लावून घ्यायच्या आहेत। मोल्ड आहे, त्याच्यामध्ये आपण ह्या कुल्फीच्या स्टिक्स लावून घेतलेल्या आहे। हा पॉप्सिकलचा मोल्ड आहे, तुम्ही इव्हन कुल्फीच्या वगैरे कुठल्याही मोल्ड मध्ये ठेवलं तरी चालणार आहे। अशा प्रकारे आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये। हे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये या मोल्ड मध्ये हे भरून घेतलेलं आहे सगळं बॅटर। आणि अजून आपले तेवढेच किंवा इव्हन जास्त चोकोबार होतील एवढं आपलं मिश्रण उरलेलं आहे। आता मी हे मिश्रण दुसऱ्या ग्लास मध्ये वगैरे भरणार आहे। चला तर आता आपण ह्याला फ्रीज मध्ये सेट करायला ठेवायचं आहे। आणि हे आपल्याला जिथं आपला बर्फ होतो तिथं आपल्याला फ्रीज मध्ये हे वरती सेट करायला ठेवायचं आहे, आणि रात्रभर हे सेट करण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला। दुसऱ्या दिवशी आपण ह्याला कोटिंग करा। डार्क चॉकलेट घेतलेलं आहे मेल्ट करायला, तुम्ही कुठलेही ब्रँडचं चॉकलेट घेऊ शकता। डार्क कॉम्फर्ट स्टीलच्या पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे, आणि त्याच्यावरती आपण ह्या काचेच्या बाउल मध्ये चॉकलेट मेल्ट करायला ठेवलेलं आहे। तुम्ही स्टीलच्या भांड्यात वगैरे ठेवलं तरी चालणार आहे।
आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं बटर आणि थोडं तेल टाकायचं आहे. असं आपल्याला दोन्हीचा वापर करायचा आहे. तुम्ही बघू शकता मी इथं 1 चमचा बटर टाकत आहे. तुम्ही तेलही वापरू शकता, बटरही वापरू शकता, नाहीतर तुम्हाला दोन्ही वापरायचं असेल तर तुम्ही दोन्हीही वापरू शकता. याच्यामध्ये थोडंसं सॉफ्ट होतं आपलं चॉकलेट. चॉकलेटला मस्तपैकी शाईन येते. अशा प्रकारे आपल्याला चॉकलेटचे पॅकेट मिळतात 500 ग्रॅमचे. मोर्डेचंही तुम्ही वापरलं तरी चालणार आहे, कुठलाही डार्क कंपाऊंड. आता मी आधी 1 चमचा बटर टाकलेला, आता मी 1 चमचा आपलं तेल टाकत आहे. हे तेल आपण खाण्यासाठी वापरतो ते चालू शकतं, सनफ्लावर, राईस ब्रॅन, असं कुठलंही तेल आपल्याला चालणार आहे याच्यात. मी चॉकलेट खाली काढून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. थोड्याफार ज्या आपण गुठळ्या असतील त्या आपल्या चॉकलेटच्या मोडून जातील. आणि मी इथं 200 ग्रॅम चॉकलेट वापरलेलं आहे. आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि ह्याला नॉर्मल टेम्परेचरला आणायचं आहे आपल्याला. मगच आपण ह्याला चोकोबार ह्याच्यामध्ये आपण डीप करणार आहोत. स्मूथ आणि आता सिल्की दिसत आहे चॉकलेट आपलं. तुम्ही ह्याला जेवढं जास्त हलवणार तेवढं जास्त चॉकलेट आपलं अजून चांगलं होणार. मी चॉकलेटला आपल्या ह्या ग्लासामध्ये ओतून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला चोकोबार याच्यामध्ये व्यवस्थित डीप करता येईल. अशा पद्धतीने मी चॉकलेट ह्याच्यात घालून घेतलं. अजून थोडंसं आपलं चॉकलेट गरम आहे, थोडं आपल्याला चॉकलेट नॉर्मल टेम्परेचरला आणूया, मग आपण याच्यामध्ये चोकोबार डीप करणार आहोत. चोकोबार केले होते आणि आपण ते रात्रभर फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलेले होते. आता बघायचं आपलं चॉकलेट नॉर्मल झालंय की नाही. तुम्हाला चेक करायचं असेल तर चेक करण्याची पद्धत आहे बघा, तुम्हाला सांगते. चॉकलेट घ्यायचं आहे, आपल्या हातावरती टाकायचं आहे. चटका बसला तर समजायचं अजून आपलं चॉकलेट नॉर्मल झालेलं नाही. पण आता आपलं चॉकलेट नॉर्मल झालेलं आहे, याच्यामध्ये डीप करू शकतो. मग आता चला बघा, आपल्याला या चॉकलेटमध्ये छानपैकी असं बुडवून घ्यायचं आहे. बघू शकता मी या भांड्यामध्ये इथं बर्फ घेतलेला आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही घेऊ शकता, नसेल तर नाही घेतला तरीही चालणार आहे. हे चोकोबार काढून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही किती छान आणि इझिली निघतात आहेत आपले चोकोबार. बघू शकता तुम्ही अगदी इझी आपले हे चोकोबार निघलेले आहेत. आणि माझ्याकडे मी तुम्हाला बोलली होती की अजून जास्त आपलं बॅटर आहे, तर मग मी हे ह्या कपकेकमध्ये टाकलेलं आहे. तेही इझी निघतात, तुम्ही बघू शकता. बघू शकता या अशा पद्धतीने निघत आहेत. चला तर मग आता आपण चोकोबारला ह्या चॉकलेटमध्ये डीप करणार आहोत. तुम्ही बघू शकता किती इझी आहे आपले चॉकलेट. बघा डीप केलं तर किती इझी होत आहे. चॉकलेट ही आपलं खूप छान मेल्ट झालेलं आहे. बघू शकता तुम्ही एक्स्ट्राचं चॉकलेट आपण काढून घ्यायचं, स्प्रेड होणार आहे. आणि बघू शकता आपल्याला बर्फात ठेवायची पण गरज नाहीये. चॉकलेट लगेच याच्यावरती सेट व्हायला सुरुवात झालेली आहे. बघू शकता तुम्ही थोड्या वेळ असं हातात धरलं तरी चॉकलेट त्याच्यात छानपैकी सेट होत आहे. आणि हे चोकोबार आपण रात्रभर फ्रीजरला सेट व्हायला ठेवलेले होते, तुम्ही बघितलं होतं. आता मी ह्या बर्फावरती हे असे ठेवत आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला डीप करून घ्यायचं आहे. उरलेलं चॉकलेट आपल्याला असं काढून घ्यायचं आहे.
आपण तेल आणि बटर दोन्हींचा वापर केलेला आहे, जेणेकरून आपल्या चॉकलेटवरती मस्तपैकी शाईन पण येते आणि चॉकलेट टेस्टी पण लागतं. अजून बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे. वाटते की नाही मार्केटमधून आणल्यासारखा चोकोबार. आणि तोही आपला हा चोकोबार हेल्दी चोकोबार आहे. छान पद्धतीने सेट झालेला आहे आपला चोकोबार. आपल्याला जर मिल्की चोकोबार करायचा असेल तर त्याचीही आपण एकदा रेसिपी बघूया. इवन तुम्हाला चॉकलेट फ्लेवर द्यायचा असेल तर तुम्ही हा मेल्ट केलेला चॉकलेट सुद्धा तुमच्या ह्या आता आपण ड्रायफ्रूटचं मिश्रण केलं त्याच्यात ॲड करू शकता. करून घेतलेला आहे बघा तुम्ही. चोकोबार आपले मस्तपैकी तयार आहेत. आता मी हा एक चोकोबार खाणार आहे. मी तुम्हाला खाऊन दाखवणार आहे. बघा बघू शकता तुम्ही, एकदम मिल्की आणि सुंदर असा चोकोबार आपल्याला लागत आहे हा. चला तर मग मी या चोकोबारचा आनंद घेते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. चोकोबार आपले तयार आहेत, तेही हेल्दी चोकोबार आहेत. हे आपण ड्रायफ्रूट पासून बनवलेले आहेत. इझी रेसिपी आहे. रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत स्नेहाज पाक विधीमध्ये.